नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या कार्याविषयीची माहिती या ऑडिओमधून आपण घेतो आहोत. त्याचा हा चौथा भाग. काल आपण अमृतानुभवाविषयी बोलत होतो. आज त्यांची दुसरी वाङ्मय कृती जी चांगदेव पासष्टी याची माहिती घेऊया. चांगदेव पासष्टी हा चांगदेवाला निजबोध करण्यासाठी लिहिलेला 65 ओव्यांचा लहान पण आशयघन असा हा ग्रंथ. त्यामध्ये चांगदेवाला ज्ञानदेव म्हणतात की हे चांगदेवा, तो परमात्मा निरुपाधिक एकरस असा आहे आणि त्याचाच तो पुत्र आहे. त्यामुळे तुझा माझा संवाद म्हणजे बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिदे असा आहे. ज्ञानदेवाने लिहिलेला पुढची वाङ्मयीन कृती म्हणजे हरिपाठ. हरिपाठ हा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय लोकप्रिय असा असलेला ग्रंथ. या ग्रंथात 27 अभंग आहेत. हरिपाठाला वारकऱ्यांची संध्या असं म्हणतात, कारण प्रत्येक वारकरी हे अभंग नित्यनियमाने म्हणतो. प्राकृत जीवांना निर्गुण उपासना साधायला जड जातं. त्या मानाने सगुण उपासना ही सुलभ आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये तिचाच पुरस्कार केलेला आहे. त्यामध्ये नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. ते असं: एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. त्यानंतर भगवद्गीतेच्या 18 अध्याय आणि 700 श्लोकांवर ज्ञानदेवांनी केलेले भाष्य म्हणजे श्री ज्ञानेश्वरी. अशी ही ज्ञानेश्वराने रचलेली गीतेवरील ओवीबद्ध अशी टीका. ज्ञानेश्वरी तेही मूळ अध्याय क्रम न बदलता 9000 ओव्यांमध्ये नित्य नूतन गीता तत्वाचं हे लालित्यपूर्ण असं विवरण या ग्रंथामध्ये ज्ञानदेवांनी केलेले आहे. हे गीता नाव विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. अर्थात आत्मप्राप्ती हेच गीतेचं प्रयोजन आहे, हे ज्ञानदेव या 18व्या अध्यायातील ओवीतून स्पष्ट करतात. मानवतावादाने वागणं हाच खरा धर्म आहे असं त्यांचं ग्रंथसूत्र किंबहुना जीवनध्येय आहे. म्हणूनच या ग्रंथाला देशिकार लेणं म्हणणारे ज्ञानदेव त्यालाच वाग्यज्ञ किंवा धर्मकीर्तन असं म्हणतात. गीतार्थामध्ये विश्वाला आनंद देण्याचं अक्षुण्ण सामर्थ्य आहे. त्यामुळेच मी लोकांसाठी नवा आत्मप्रकाश देणारा हा विचार मराठीमध्ये ज्ञानेश्वरीत आणला आहे असं ज्ञानदेव स्पष्टपणेच सांगतात. म्हणूनच त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट देवतारूपाचा उल्लेख येत नाही. इथे निर्गुण निराकार विश्वचैतन्य गुरुरूपानं साकार होतं. म्हणूनच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साऱ्या मराठी सांप्रदायिकांना आईच्या मायेने कवीत घेतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगी योगू निश्चित जाण माझा. हा भक्तियोग भक्तिमार्गाचे आचरण करणाऱ्या जनसामान्यांना आत्मसात करता येतो. हा आत्मविश्वास या ग्रंथाच्या द्वारे ज्ञानदेवाने निर्माण केला. सामान्य जनांना संस्कृत भाषेतील गीता समजत नाही आणि तिच्यातील उपदेश ग्रहण करता येत नाही, तेव्हा तू गीतेवर मराठी टीका लिही असा सद्गुरू निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आदेश दिला. ज्ञानेश्वराने तो मानला. यावेळी ही चारही भावंडं प्रवरा नदीच्या तीरावरच्या नेवासे या गावी होती. ज्ञानेश्वराने तिथल्या शिवमंदिरामध्ये ज्ञानेश्वरी निरूपणाला प्रारंभ केला आणि तिथेच त्याची पूर्तता केली. ज्ञानेश्वरांनी ओवी सांगावी आणि सच्चिदानंद बाबाने ती लिहून घ्यावी अशा पद्धतीने सिद्ध झालेला हा ग्रंथ श्री ल रा पांगारकर लिहितात की मराठी भाषेमध्ये जसा कालाने तसा योग्यतेनेही हा पहिलाच धर्मग्रंथ म्हणून, काव्य म्हणून, व्यवहार नीती शिकवणारा म्हणून कोणत्याही दृष्टीने ज्ञानेश्वरीकडे बघा, ज्ञानेश्वरीचे सिंहासन डळमळ्याला लावणारा दुसरा ग्रंथच झाला नाही. ते पुढे म्हणतात की जो जो ज्ञानेश्वरीचा परिचय करू जाईल
तो परमसमाधान पावेल. ज्ञानेश्वरीचं अंतरंग संत सज्जनांना सुखवेल आणि त्यातील शब्दसौष्ठव रसिकांना रमवेल. त्यातील शब्दही गोड आणि अर्थही गोड. परमार्थ आणि प्रपंच दोन्हीही ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. भाष्यकाराते वाट पुसत जरी ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी भाष्यकारांची श्रुती स्मृतीविषयक प्रमाण पद्धती ज्ञानेश्वराने उघड उघड अमान्य केलेली आहे. इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा ज्ञानेश्वरांनी शंकराचार्यांचे विचार मान्य केलेले नाहीत. अंतिम श्रेष्ठ ज्ञानसाधन म्हणून संन्यासाश्रमाचा शंकराचार्यांनी गीता भाष्यात पुरस्कार केलेला आहे, तसा ज्ञानदेवाने केलेला नाही. तसंच भक्ती ही ज्ञानाचे साधन म्हणून शंकराचार्यांनी मान्य केली, तर अंतिम निष्ठा म्हणून केलेली नाही. परंतु ज्येष्ठ विचारवंत म्हणतात की ज्ञानदेवांनी ज्ञानमय भक्ती, अद्वैत भक्ती किंवा परमभक्ती म्हणून ही अंतिम निष्ठा म्हणूनच स्वीकारलेली आहे. संपूर्ण गीतेचे व्याख्यान संपल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणते की गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. तिचा अर्थ मी मराठी भाषेच्या द्वारे विशद केला आहे. आणखी काय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते पाहूया उद्याच्या भागात.